नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयरची नवीन अपडेट आलेली आहे. ती कोणती अपडेट आहे ती बघणार आहोत आणि रिझल्ट कोणत्या डेमध्ये या कोणत्या मंथमध्ये लागणार आहे याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर अजून रिझल्ट लागलेला नाही आहे, तर कधीपर्यंत रिझल्ट लागेल ते एकदा तुम्ही सांगा. आणि आता जे नोटिफिकेशन जी आलेली आहे CETकडून, ते नवीन नोटिफिकेशन काय आहे त्या बाबतीत पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व तुमचे डाऊट्स किंवा जे काही प्रश्न असतील ते नक्की तुमचे या व्हिडिओमधून तुमचे सॉल्व्ह होतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील नक्की त्यांनी कमेंट बॉक्सला मला कमेंट करा. नक्की तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. ठीक आहे. सो आता आपण बघूया की कोणती अपडेट आलेली आहे, ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला यामधून देतो. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलेलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर याची पण तुम्हाला जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर जाऊन अपडेट बघू शकता. ती जी अपडेट आहे ती तुम्हाला मी सांगत आहे. यामध्ये लिहिलेलं आहे ऑल CET अंडर हायर एज्युकेशन नॉर्मलायझेशन स्कोर कोर्स अंडर एज्युकेशन ऑफ AO ॲन्युअल इयर 2024 आणि 25साठी. सो याच्यासाठी काय ही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी सांगत आहे. ही नवीन PDF मी तुम्हाला ओपन केलेली आहे आणि आजची जी डेट आहे 30 एप्रिल 2024. आजच ही अपडेट आलेली आहे. नॉर्मलायझेशन स्कोर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन 2024 आणि 25 याची काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघूया. इन द नोटीस डेट 28 मार्च 2024 अंडर रेफरन्स इट वॉज मेन्शन दॅट the result CET examination conducted multiple session would be published based on equated score. म्हणजे आपल्याला पहिलं ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली होती की मल्टिपल सेशनमध्ये ज्या एक्झामिनेशन झालेले आहेत, सो तो जो एक्झामिनेशन झालेले आहेत त्या पूर्ण एक्झामिनेशन तुमचा इक्विटेड जो स्कोर आहे त्यानुसार तुमचं रिझल्ट लागणार आहे. सो त्याच्यामध्ये असं आता अनेक सांगितलेलं आहे. हावेवर the CET cell, in order to maintain uniformity in result method across all common entrance examination, म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन झालेलं आहे जे कंडक्ट केलेले होते CET सेलने हॅज टेकन, त्यांनी डिसिजन घेतलेला आहे टू डिक्लेअर द रिझल्ट ऑन द बेसिस ऑफ पर्संटाईल मेथड फॉर ऑल हायर एज्युकेशन कोर्सेस. सो याच्यामध्ये ही अपडेट दिलेली आहे की जे काही कोर्स CETकडून ऑल CETच्या एक्झामिनेशन झालेल्या होत्या त्याच्यामध्ये इक्विटेड स्कोरनुसार तुम्हाला रिझल्ट तुम्हाला देणार होते. आता ते बोलत आहेत की जे काही रिझल्ट तुमचा जो आहे ऑन द बेसिस ऑफ तुमचं जे पर्संटाईल असेल, म्हणजे जसं की आपण बघत असतो PCMचे काही स्टुडंट असतात, फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे ते जे स्टुडंट असतात, PCBचे काही स्टुडंट असतात, त्यांचा जेव्हा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा डायरेक्टली त्यांचा जो रिझल्ट पर्सेंटेज म्हणजे पर्संटाईल फॉर्ममध्ये त्यांचा रिझल्ट हा लागत असतो. जसं आपला जो रिझल्ट होता तो आपल्याला किती मार्क पडले, म्हणजे 150 आउट ऑफ आपल्याला किती मार्क पडले ते आपल्याला त्यानुसार आपला स्कोर येत होता. पण यावेळी याने आता सांगितलेलं आहे की तो जो रिझल्ट आहे तुम्हाला पर्संटाईल मेथडनुसार तुमचा तो रिझल्ट लागणार आहे. जसं PCM आणि PCBचे रिझल्ट जे लागतात पर्संटाईलमध्ये त्या पद्धतीने तुमचा आता रिझल्ट लागणार आहे. आणि नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे एवढा टाईम होत चाललेला आहे, त्यासाठी ही नवीन अपडेट आता दिलेली आहे की तुमचा जो रिझल्ट आहे पर्संटाईल मेथडनुसार तुमचा लागणार आहे. ठीक आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की कोणत्या डेटपर्यंत या कधीपर्यंत रिझल्ट लागू शकतो, तेही तुम्हाला मी आता सांगून देतो. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की रिझल्ट कधी लागणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे मला त्यामध्ये प्रश्न येत होते, पण जोपर्यंत CETकडून जे काही अपडेट येत नाही तोपर्यंत रिझल्ट कधी लागेल हेही सांगू शकत नाही. पण आता जे नवीन जे अपडेट आलेले आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर त्यानुसार रिझल्ट हा आपला मेच्या फर्स्ट वीकमध्ये लागू शकतो किंवा एंड ऑफ दी मंथ, आपला मेच्या एंड ऑफ दी मंथमध्ये रिझल्ट लागू शकतो. कारण एक आहे फर्स्ट वीकमध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. सेकंड वीकमध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण जे आहे आपलं इलेक्शनच्या जे काही चालू आहे त्यामुळे मला असं वाटतं की सेकंड थर्ड वीकमध्ये रिझल्ट लागण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. फर्स्ट वीकमध्ये लागू शकतं किंवा एंड ऑफ दी मंथ तुमचा रिझल्ट हा येऊन जाईल. सो
टेन्शन घेऊ नका, रिझल्ट लवकर लागेल. पण त्या अगोदर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे ते ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोडेड आहे, ती तुम्ही बघा. ते डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून कॅप राऊंड जेव्हा चालू होतील तेव्हा तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. ठीक आहे. सो खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की कधीपर्यंत रिझल्ट लागणार आहे, आणि जे नवीन जी अपडेट आलेली आहे तीही तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा, आणि नक्की व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.